नमस्कार, मी सौरभ कोरटकर. TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनची सुरुवात एका मोठ्या बातमीने. सुनेत्रा पवार यांनी पुण्यातील मोदी बागेला भेट दिलेली आहे. सुनेत्रा पवार तासभर मोदी बागेत होत्या. पुण्यातील मोदी बाग हे शरद पवार यांचं निवासस्थान आहे आणि सुनेत्रा पवार जेव्हा तिथे दाखल झाल्या होत्या तेव्हा तिथे शरद पवार आणि सुप्रिया सुळे या देखील हजर होत्या. सुनेत्रा पवार मोदी बागेत गेल्या तेव्हा शरद पवार सुद्धा मोदी बागेतच उपस्थित होते. सुनेत्रा पवारांनी मोदी बागेत नेमकी कोणाची भेट घेतली हे अद्याप अस्पष्ट आहे, पण जवळपास तासभर त्या तिथे होत्या. विशेष म्हणजे त्या मोदी बागेत असताना शरद पवार आणि सुप्रिया सुळे देखील तिथे उपस्थित होत्या. त्यामुळे सुनेत्रा पवार या 1.5 तास पवारांच्या मोदी बाग या निवासस्थानी होत्या, पण त्यांनी नेमकी भेट कोणाची घेतली हा प्रश्न यामुळे उपस्थित होतोय. काल छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची सिल्वर ओक या निवासस्थानी जात भेट घेतलेली होती. जवळपास 1.5 तास त्यांनी शरद पवार यांच्यासोबत चर्चा केलेली होती आणि आज मोदी बागेत सुनेत्रा पवार या गेलेल्या आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या चर्चा राजकीय वर्तुळात होत आहेत. सुनेत्रा पवारांची पुण्यातील मोदी बागेला भेट. मोदी बागेत सुनेत्रा पवारांची तासभर उपस्थिती. सुनेत्रा पवार पोहोचल्या तेव्हा शरद पवारही मोदी बागेत उपस्थित होते. मोदी बाग शरद पवारांचं पुण्यातलं निवासस्थान आहे. काल छगन भुजबळांनी शरद पवारांची सिल्वर ओक या पवारांच्या मुंबईतल्या निवासस्थानी भेट घेतली होती. आरक्षणाच्या मुद्द्यावर पवारांची भेट घेतली असं स्पष्टीकरण भुजबळांनी दिलं होतं. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी ठेवा. ते कौटुंबिक सख्य आहे, एवढे वर्ष एकत्रित राहिलेलं आहे. ठीक आहे, मन मोठे करून जावंच लागतं. आणि पवार साहेब जे आहेत शेवटी ज्येष्ठ नेते आहेत, ज्येष्ठ आहे. त्या पवार कुटुंबातले सगळ्यात ज्येष्ठ सदस्य म्हणा, वडीलकीचा ज्यांचा अधिकार ते आहेत, त्यांना भेटण्यामध्ये फार चांगली गोष्ट त्यांनी केली. सुनेत्रा पवार आज मोदी बागेत गेल्यात, जिथं शरद पवार मुक्कामी आहेत. मोदी बाग का गोविंद बाग? पुण्यातली मोदी बाग. अच्छा, गेले असते. त्याला काय सुने त्यांच्या द्या सुनेनं काय सासऱ्याकडं भेटून अशातलं थोडी काय बा. सगळ्याच गोष्टी राजकीय यांनी पाहण्याची आवश्यकता नाही असं मला वाटतं.